नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपला पहिला पेपर मराठीचा झालेला आहे. आता पुढचा पेपर आहे आपला इंग्रजीचा आणि त्यानंतर हिंदीचा झाल्याच्या नंतर गणिताचे पेपर आहेत आपले. तर इंग्रजी हा विषयासाठी मी स्वतः इंग्लिश आणि गणित हे दोन्ही विषय घेत असतो. त्याच्यामुळं इंग्रजीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने गाईडन्स करण्यासाठी मी लाईव्ह रात्री 8च्या नंतर रोज राहणारच आहे. तसंच सुट्ट्या जर असतील, सुट्टी असेल, सुट्टीचा दिवस असेल, तर त्या दिवशी मी नक्कीच जास्तीत जास्त वेळ राहणार आहे. तर तुम्हाला जे जे काही डाऊट्स असतील किंवा इंग्रजीमध्ये वीक असाल किंवा गणितामध्ये पण तुम्ही वीक असाल, तर तुम्ही ह्या लाईव्ह क्लासमध्ये येऊन तुम्ही ह्या लाईव्ह क्लासचा फायदा घेऊ शकता. आपण आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारची फीस चार्ज करत नाही. असं नाही की आपल्या चॅनलवर यायचं, पाहायचं, डाऊट विचारायचे आणि काय फीस आहे, काय नाही. तर इथे आपल्या चॅनलवरती सर्व फ्री ऑफ कॉस्ट राहते. बिना कोणत्याही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाही. फक्त तुम्ही चॅनल सबस्क्रायबर असले तर मी जास्तीत जास्त जे चॅनल सबस्क्राईब करतात त्यांना आपले येणारे व्हिडिओ लगेच भेटून जातात. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. तेवढीच माझी अपेक्षा राहते. तर इंग्रजी असो किंवा गणित भाग 1 किंवा गणित भाग 2. गणिताचं मी मराठीमध्ये पण मी ट्युशन्स घेत असतो आणि इंग्लिशमध्ये पण घेत असतो. त्याच्यामुळे मला दोन्ही म्हणजे मराठी आणि सेमी दोन्हीमध्ये तुम्हाला मी मदत करण्यामध्ये पुरेपूर जेवढं होईल तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्यामध्ये मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करणारच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की रोज रात्री जो लाईव्ह आपला क्लास राहतो किंवा सकाळी पण माझा प्रयत्न चालू आहे की जर मुलं जर जास्तीत जास्त रिस्पॉन्स देत असतील, लाईव्ह येत असतील, तर मी सकाळी 6 वाजता 6, सव्वा 6, 6:30ला पण लाईव्ह येऊ शकतो 1-2 तासासाठी. कारण माझी बॅच ज्या बाकीच्या आहेत 1ली ते 9वी त्या सकाळी 9 वाजता सुरू होतात. त्याच्यानंतर ब्रेक राहतो. त्यानंतर 1 ते 6 वाजेपर्यंत माझ्या कंटिन्यू राहतात. 6, 6:30 पर्यंत. तर त्याच्यामुळे मी एक ब्रेक नंतर मी 8च्या आसपास लाईव्ह येतच जाणार आहे. आणि बरेचसे फीस पे न करता केल्यामुळे किंवा एक आपल्या चॅनलवर फीस नसल्यामुळे असा भरपूर जणांचा संशय राहते की सर आम्ही डाऊट विचारू का? तुम्ही आमचे जे डाऊट्स आहेत त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार आहे का? तर नक्कीच तुमचे जे डाऊट्स आहेत ते पहिले मी सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरच मग मी जे मला शिकवायचे ते मी शिकवणार आहे. ठीक आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत जा तुमचे डाऊट्स. त्या डाऊट अकॉर्डिंगच मी सर्व व्हिडिओ बनवणार आहे. ग्रामर इंग्लिशमध्ये जर बोलायचं असेल तर इंग्लिश ग्रामर घेणार आहे. इंग्लिश ॲप्रिशिएशन पहिले सुरुवातीचे 10 मार्क लँग्वेज स्टडी झालं किंवा जे सोपे भाग झाला, ट्रान्सलेशन हे इंग्लिश अतिशय सोपं राहतं, जंबल राहतं काही सेंटेन्स. तर तिथे पण व्हर्बल, नॉन व्हर्बल पण फार सोपं राहतं. लेटर कसं लिहायचं काही नाही. बऱ्याचशा जणाला अजूनही माहिती नसतं, काही जणाला माहीत असतं तर चांगलीच गोष्ट आहे. पण ज्या मुलांना माहिती नाही आणि परीक्षा आलेली आहे आता लास्ट मोमेंटला काय करायचं, त्या मुलांसाठी नक्कीच मार्गदर्शन करण्याचा छोटासा एक प्रयत्न माझा राहील. त्याच्यासाठी फक्त तुमचं एकच सहकार्य हवं की तुम्ही जास्तीत जास्त माझा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मंडळींना शेअर करायचा आहे. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त जर लाईव्ह मुलं असतील तर मी जास्तीत जास्त वेळ नक्कीच तुम्हाला देईन. आणि परीक्षेमध्ये मागच्या वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सर्व जास्तीत जास्त मुलांना माझा बेनिफिट हो हा माझा प्रयत्न असतो. मागच्या वर्षी भरपूर जणांना फायदा झालेला होता. लाईव्ह येतात ते पण कधी-कधी येतात लाईव्ह आणि थोडीशी मॅचेस करतात. त्याचप्रमाणे ह्याही वर्षी रिव्हिजनच समजा ज्यांचं ऑलरेडी सगळं चांगलं आहे गणित किंवा इंग्लिश त्यांच्यासाठी तो रिव्हिजन होता आणि ज्यांचं इंग्लिश आणि गणित हे वीक सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी ते काय होतं की एक्स्ट्राचं काहीतरी आपल्याला लिहिता यावं किंवा मार्क कसे भेटतील, काय भेटतील, कुठून भेटतील आणि आपल्याला काय करायला पाहिजे ती सर्व तुम्हाला माहिती भेटून जाते. त्याचप्रमाणे आपण फक्त गणित आणि इंग्रजी हेच नाही तर बाकी सर्व विषयाची आपण उत्तरपत्रिका आपण अपलोड आपल्या चॅनलवर करत असतो. तर त्याच्यामुळे उत्तरपत्रिका पाहण्यासाठी पण सर्व
विषयाचे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण सर्व विषयाचे सर्व उत्तरपत्रिका आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो. सध्या त्याला एवढंच. काही डाऊट असतील तर रात्रीच्या लाईव्ह क्लासमध्ये या. आपण नक्कीच तुमचे डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये वाचून आपण तुमचा डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. सध्या त्याला एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.